हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कांदा पोहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे कोथिंबीर, कांदे, हळद, मीठ, जिरा, मोहरी, कढीपत्ता, भाजून घेतलेली शेंगदाणे, हिरवी मिरची आणि 2 ते 3 वाट्या पोहे, जे की मी 10 मिनिटांपूर्वीच भिजू घातले होते आणि झाकून ठेवले होते। एका कढईमध्ये 3 चमचे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी 1 चमचा टाका, 1 चमचा जिरे टाका, कढीपत्ता, हिरवी मिरची, हिरवी मिरची छान परतून घ्या। हिरवी मिरची भाजली की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेले 2 कांदे टाकून घेऊया। आपला कांदा छान भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्येच आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे। मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये हळद टाका, आणखीन 5 मिनिट याला भाजून घ्या। आपला मसाला छान भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये पोहे टाकून घ्या। गॅसची फ्लेम कमीच ठेवा। चवीनुसार मीठ टाकून ह्याला व्यवस्थित हलवून घ्या। पोह्याला कमी गॅसवरती छान परतून घ्या। आपले पोहे छान परतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून त्याला आणखीन 1-2 मिनिट भाजून घ्या। आपले पोहे तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता कलर खूप छान आलेला आहे, छान झालेले आहेत। आपण ह्याची प्लेटिंग करून घेऊया। आपले पोहे तयार आहेत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कांचन्स किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।